हॅलो यूट्यूब फॅमिली, वेलकम बॅक टू स्वराज यूट्यूब चॅनल, जिथे तुम्हाला मिळतात कॉमेडी व्हिडिओज, रोमॅन्टिक मोमेंट्स, बेबी फन आणि अशाच मस्त अशा रेसिपी. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे स्पेशल मटका चिकन ग्रेव्ही रेसिपी. व्हिडिओला स्किप करू नका नाहीतर एखादं इम्पॉर्टंट स्टेप नक्कीच मिस होईल आणि एंडपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग लेट्स स्टार्ट टुडेज व्लॉग. तर इथे मी पेस्ट बनवलेली आहे. तर यामध्ये मी टाकले होते 2-3 कांदे, 1 टोमॅटो, 3-4 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं, आणि हे सगळं मिक्सरमध्ये टाकून एकदम स्मूथ फाईन पेस्ट बनवलेली आहे. तर आता इकडे चिकन क्लिनिंग. तर नंतर चिकन छान क्लीन करून नीट वॉश केलेलं आहे. तर इकडे चिकन पण क्लीन करून झालेलं आहे आणि आपली पेस्ट पण तयार झालेली आहे. आता आपण सुरू करूया मॅरिनेशन. तर मॅरिनेटसाठी मी इथे साहित्य घेतलेले आहे: अख्खा लसूण, चिकन ग्रेव्ही मिक्स सुहानाची, कोथिंबीर, जिंजर गार्लिक पेस्ट, निंबू, कांदा आणि मिरची बारीक केलेली, आणि आपण आधी जी पेस्ट करून ठेवली होती ती सुद्धा. तर चला करूया मॅरिनेटची प्रोसेस चालू. तर त्याआधी आपण आधी पेस्ट बनवलेली ती ॲड केली. मग त्यामध्ये टाकली थोडी हिरवी मिरची, सुहानाचा चिकन ग्रेव्ही मसाला, थोडे चॉप कांदे, नंतर जिंजर गार्लिक पेस्ट थोडासा, आणि अख्खा लसूण, कोथिंबीर, मिरची पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ आणि कोरिएंडर पावडर सुद्धा. आणि हे सगळं टाकल्यानंतर टाकला थोडासा लिंबाचा रस. जर तुमच्याकडे लिंबू नसेल, दही असेल तर दहीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. माझ्याकडे दही नव्हतं म्हणून मी लिंबू ॲड केलं. आणि आता सगळं असं छान मिक्स करून चिकन मॅरिनेशनसाठी आपण ठेवूया अर्धा तास. आता हे अर्धा तास बाजूला ठेवला आणि मी थोडे खडे मसाले काढून ठेवले. तर इकडे मटका गॅसवर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम टाकलेला आहे मी तेल. तुम्हाला तर्री चांगली पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तेल टाकू शकता. आणि इकडे तेल गरम झालेलं आहे आणि आता त्यामध्ये मी टाकलेला आहे 2 तेजपत्ता, 2 लाल मिरच्या, 2-3 मिरे, 2 लवंग आणि 1 दालचिनी आणि 1 फूलसुद्धा चक्री. त्यानंतर मी ॲड केला इथे जिंजर गार्लिक पेस्ट, आणि हे टाकून छान परतून घ्यायचं. आणि त्यानंतर यामध्ये ॲड करायचं ती पेस्ट जे आधी आपण स्टार्टिंगलाच बनवून घेतली होती. ही पेस्ट टाकून तेल सुटेपर्यंत आणि छान ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर यामध्ये टाकायचं मिरची पावडर, हळद, धने पावडर आणि चवीपुरतं मीठ, आणि याला सुद्धा मध्यम आचेवर 5 मिनिट परतून घ्यायचं. सगळे मसाले छान झाले की त्याला छान तेल वगैरे सुटतं आणि ब्राऊन कलर पण येतो छान. आणि ही मसाले झाली की त्यामध्ये मी ॲड केला आहे सुहाना ग्रेव्ही मिक्स. ते मी थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट बनवून ठेवली होती. तर ते ॲड केलं, ते थोडंसं 5 मिनिट परतून घ्यायचं. आता आपलं मॅरिनेट केलेलं चिकन मटक्यामध्ये टाकून द्यायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं झाकण ठेवून पाणी, तुम्ही गरम पाणी पण टाकू शकता किंवा थंड पाणीसुद्धा टाकू शकता, आणि तुमच्या आवश्यकतेनुसार. मला थिक ग्रेव्ही पाहिजे होती म्हणून मी पाणी कमी टाकलेलं आहे. तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी जास्त टाकू शकता. आणि आता हे बघा, वाव वाव वाव, बघा किती मस्त दिसते. स्वप्नीलला तर वासानेच तोंडाला पाणी सुटलेलं होतं. तो सारखा विचारत होता कधी वाढणार, कधी जेवणार. आणि खूप मस्त टेस्टी, लजीज, झणझणीत वराडी स्टाईल चिकन तयार झालेलं आहे. सगळ्यांनी मनसोक्त खाऊन खूप आनंद घेतलेला आहे. खूप सुंदर, खूप मस्त टेस्ट झाली होती. आणि ते आपण लसूण टाकलेलं आहे ना, ते सुद्धा तुम्ही असं काढून खाल्लं ते खूप टेस्टी लागतं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आणखी रेसिपी ब्लॉग्स पाहिजे असतील तर ते पण सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.